दिवस विद्यापीठातून कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. विद्यापीठापुढील आर्थिक आव्हाने आणि कर्मचाऱ्यांच्या कमी संख्येवर मात करण्यासाठी टीमवर्क आणि समर्पण हेच कळीचे मुद्दे असून प्रशासकीय कामात कर्मचाऱ्यांची निष्ठा महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी केलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे, नियंत्रण अधिकारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर नितीन कोळी, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या प्रभारी संचालक डॉक्टर तनुजा राऊत, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख, सत्कार मूर्ती संतोष वानखडे, सौ वानखडे, नरेश सोनोने, सौ सोनोने व जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर उपस्थित होते. सत्कार मूर्ती श्री संतोष वानखडे व श्री नरेश सोनोने यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन कुलगुरूंनी, तर सौ वानखडे व सौ सोनोने यांचा साडीचोळी व करंडा देऊन सौ मोनाली तोटे पाटील यांनी सत्कार केला. कुलगुरू पुढे म्हणाले, 2 वर्षांपूर्वी विद्यापीठ सुमारे 17 कोटी रुपयांच्या तुटीत होतं. मात्र सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आणि शिस्तबद्ध धोरणामुळे ही तूट आज शून्यावर आणण्यात यश आलं आहे. येत्या 2-3 वर्षात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने आता आउटसोर्सिंगचा मार्ग अवलंबला असून याद्वारे प्रशासकीय कामाची गती कायम राखली जाईल. ज्याप्रमाणे रामायणात खारीने आपला वाटा उचलून रामसेतू उभारला, त्याचप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्याने विद्यापीठाच्या 43 वर्षांच्या सुवर्णमयी वाटचालीत मोलाचं योगदान दिलं आहे. सेवानिवृत्त संतोष वानखडे आणि नरेश सोनोने या 2 कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. विद्यापीठ हे एक कुटुंब असून निवृत्तीनंतरही हे ऋणानुबंध कायम राहतील असे सांगून दोन्ही सत्कार मूर्तींना उत्तम आरोग्य आणि सुखसमाधान लाभो अशा भावना व्यक्त केल्या. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉक्टर हर्षवर्धन देशमुख म्हणाले, माणसाच्या आयुष्यात बालपण, नोकरीचा काळ आणि निवृत्तीनंतरचा काळ अशा 3 महत्त्वाच्या इनिंग असतात. निवृत्तीनंतरची ही 3री इनिंग अधिक कठीण असते, कारण इथे स्वतःच्या निर्णयाने समाजहितासाठी काम करण्याची संधी मिळते. ही वेळ आत्मचिंतनाची असून जर कर्तव्यात काही त्रुटी राहिल्या तर त्या सुधारून समाजाप्रती आपलं उत्तरदायित्व पार पाडण्याची ही मोठी संधी आहे. निवृत्तीनंतरचा काळ हा केवळ विश्रांतीचा नसून समाज ऋण फेडण्याचा आहे असंही ते म्हणाले. या प्रसंगी नियंत्रण अधिकारी डॉक्टर नितीन कोळी, डॉक्टर तनुजा राऊत तसंच विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी सत्कार मूर्तींच्या सेवा काळातील कार्याची प्रशंसा करून सर्वांना निरामय आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. सत्कार मूर्ती श्री संतोष वानखडे व श्री नरेश सोनोने यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सेवा काळात सहकाऱ्यांकडून मिळालेला आदर, स्नेहभाव याबद्दल आभार व्यक्त केलं. विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री मंगेश वरखेडे, उपाध्यक्ष डॉक्टर अविनाश असणारे, डॉक्टर नितीन कोळी व श्री राजेश एडले यांनी सत्कार मूर्तींचा भाग भांडवलाचा धनादेश व पुस्तक देऊन सत्कार केला. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे, सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर यांनी, तर आभार प्रदर्शन जनसंपर्क विभागातील श्री ओम जगताप यांनी केले. कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सत्कार मूर्तींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. रामायणामध्ये जी रामसेतूची कथा दिलेली आहे की एका प्रत्येक खारीने तो दगड टाकून समुद्रामध्ये रामसेतू तयार केला, त्याप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी एक खारीचा वाटा उचलून हा जो हे जे आपलं विद्यापीठ आहे हे आज या 50 वर्षाच्या एक सुवर्णमयी वाटचालीवर आणून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे असे कर्तबगार आणि असे निष्ठावंत जेव्हा कर्मचारी निवृत्त होत असतात तर खरोखर ऑथॉरिटी म्हणून किंवा विद्यापीठ म्हणून किंवा अधिकारी म्हणून आपल्यासमोर एक प्रश्न निर्माण होत असतो की या लोकांना हा यांचा जो अनुभव आहे किंवा यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे
हे रिप्लेस करायला एक दुसरा व्यक्ती आपल्याला मिळू शकेल का, आणि येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये जी कर्मचारी संख्या आहे ती किती कमी प्रमाणात कमी होणार आहे याची त्यांनी माहिती आपल्याला दिली. पण मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण सर्वांनी एक मनाशी हा विश्वास ठेवायला हवा की संख्या जरी कमी झाली तरी आपले कर्मचारी जे आहे, त्यांची जी निष्ठा आहे, त्यांचे जे कर्तृत्व आहे ते कुठेही कमी होत नाही. त्याच्यामुळे टीमवर्क हे फार महत्त्वाचं आहे आणि विद्यापीठाप्रती असलेली निष्ठा आणि जे डेडिकेशन आहे ते मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जरी अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार आहे, कमी होत जाणार आहे, निश्चितपणे आपण त्यातून काही ना काही मार्ग काढत आहोत. त्याच्यामुळे एक कर्मचारी संख्या, अधिकारी संख्या जरी एक समस्या म्हणून आपल्यासमोर उभी आहे तरी निश्चितपणे एक गतिमान प्रशासन आपण चांगल्या प्रकारे देऊ शकू असा मला आपण सर्वांना विश्वास द्यावासा वाटतो. आणि शेवटी हे आपले कुटुंब आहे, आपला परिवार आहे. त्यामुळे निश्चितपणे एका ठिकाणी काम करत असताना आपण एक परिवार म्हणून काम करत असतो, कार्य करत असतो आणि त्यातूनच जे ऋणानुबंध जुळत असतात ते मला वाटतं आपल्याला आयुष्यभर पुरणारे असतात. आणि त्याच्यामुळे हे ऋणानुबंध आज जरी कर्मचारी निवृत्त होत असले तरी काही हे संबंध किंवा हे ऋणानुबंध संपणारे नाहीत असं आवर्जून मला सांगावंसं वाटतं.